विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 20 रोजी मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत पार पडत आहेत. आपण एकूण जर मतदान केंद्र बघितली तर 402 मतदान केंद्र आहेत. उद्या होणाऱ्या मतदानासाठीच साहित्य जे आपण वाटप या ठिकाणी नूतन इंजिनिअरिंग कॉलेजातून करत आहोत. सगळे पथक या ठिकाणी आलेले आहेत. साहित्य घेऊन ते आपल्या केंद्रावरती जाणार आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था आहे, त्याचबरोबर मिनी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व व्यवस्था चोख पद्धतीने केलेली आहे. मी मतदारांना आवाहन करतो की आपण मतदानाच्या दिवशी म्हणजे उद्या दिनांक 20 रोजी मतदानासाठी आपण यावं आणि मतदान अवश्य करावं. सर, एकूण महिलांसाठी काय असं वेगळं मतदान? आपण मावळ 204 विधानसभा मतदारसंघामध्ये एक युनिक मतदान केंद्र, त्याचबरोबर मॉडेल मतदान केंद्र, एक सखी मतदान केंद्र, त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगानं ज्या वेगवेगळे मतदान केंद्र करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यामध्ये दिव्यांग मतदार, त्याचबरोबर महिलांसाठीच जे सखी मतदान केंद्र आहे ते आपण केलेलं आहे. सर, एकूण किती मतदान आहे? एकूण मतदान केंद्र 402 मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदार जे आहेत ते 3,86,000 मतदार आहेत. सर, यामध्ये पोलीस यंत्रणाचा कसा पोलीस यंत्रणा आपलं जे पथक आहे ते पथक एक केंद्राध्यक्ष, त्याचबरोबर त्याच्यामध्ये 3 मतदान अधिकारी आहेत. सोबत त्यांच्या एक चतुर्श्रेणी कर्मचारी असेल, त्याचबरोबर एक पोलीस विभागाचाही एक अधिकारी किंवा कर्मचारी असेल. सर, या संपूर्ण याच्यामध्ये एखादा कोणता तरी एका संवेदनशील मतदान एक आपल्या 204 मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 95 वडिवळे हे जे केंद्र आहे ते सेन्सिटिव्ह, ज्याला आपण संवेदनशील म्हणतो, ते आहे. सर, संपूर्ण मावळ तालुक्यातील मतदारांना काय आव्हान असेल? माझं आव्हान हेच असेल, आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे. आपण उद्या दिनांक होणाऱ्या मतदानासाठी उद्याच्या 20 तारखेला सगळ्यांनी मतदान अवश्य करावं एवढंच मी आवाहन करतो. मतदानाला येण्यापूर्वी काय कोणते ओळखपत्र? आपल्याकडे आपण जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो ओळखीचा पुरावा आहे तो आहे पिक कार्ड, ज्याला आपण मतदान ओळखपत्र असं म्हणतो. त्याचबरोबर आधार कार्ड असेल किंवा आपलं पॅन कार्ड असेल, त्याचबरोबर इतर जे 12 ओळखीचे पुरावे आहेत त्याच्या मदतीने आपण मतदान करू शकतो. सर, मतदारांनी मोबाईल कुठं आणायचा? मतदारांनी सोबत मतदान केंद्रावरती येताना मोबाईल पूर्णतः बंदी घातलेली आहे, त्यामुळे आपण मोबाईल घेऊन येणं टाळावं.